संपूर्ण देशभरामध्ये आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत 4 कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा जर तुम्ही स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर जर वापरत असाल तर तुम्हाला आता तुमच्या जवळच्या गॅस ऑफिसमध्ये ही महत्त्वाची 4 कागदपत्रे पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये जमा करायची आहेत। अन्यथा पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही, अशी मोठी घोषणा आता स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी केली आहे। आजकाल गॅस सिलेंडरच्या बाबतीत वाढलेली चोरी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता हे मोठे पाऊल उचलले आहे। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जो घरगुती गॅस सिलेंडर येत असतो तर तो अनेक वेळा तुम्हाला पण जाणवला असेल की तो कमी येत असतो। तर होतं असं की जो गॅस देणारा व्यक्ती असतो तर तो तुमचा गॅस आणायच्या वेळेला तुमचा गॅस चोरी करत असतो। तर ही चोरी थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या बाबतीत 4 कडक नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस सिलेंडर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी वापरत असाल तर ही महत्त्वाची 4 कागदपत्रे पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या गॅसच्या ऑफिसमध्ये लवकरात लवकर तुम्हाला जमा करायचे आहेत। फक्त 7 दिवस तुमच्याकडे बाकी राहिले आहेत। त्यामुळे मित्रांनो, कोणकोणती 7 कागदपत्रे तुम्हाला आता तुमच्या जवळच्या गॅस ऑफिसमध्ये तातडीने जाऊन द्यायचे आहेत, तसेच मित्रांनो 4 कडक नियम आता कोणते केंद्र सरकारने लागू केले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। देशातील 1,40,00,000 गॅस ग्राहकांना केंद्र सरकारकडून आता मोठी चेतावणी देण्यात आली आहे। त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला जो गॅस तुमचा जर संपला तर तो संपल्यानंतर विकत घेताना जो गॅस येणार असतो तर त्याची चोरी ही पूर्णपणे आता इथून पुढे थांबणार आहे। तसेच यामध्ये महत्त्वाचे 4 बदल सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत। त्यामुळे महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्णपणे समजून घ्या। तसेच मित्रांनो, आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर हे महत्त्वाचं एक काम केलं तर तुम्हाला मिळणारा गॅस हा 250 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे। समजा जर तुमच्या जिल्ह्यामध्ये 900 रुपयाला गॅस सिलेंडर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला फक्त 650 रुपये इतक्या कमी दरामध्ये तुम्हाला इथून पुढे गॅस मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 250 रुपये इतक्या सवलती दराने गॅस सिलेंडर मिळणार आहे। मग त्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला एक काम करायचं आहे, अगदी तुमच्यासाठी फायद्याचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी पूर्णपणे बघायचा आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या बाबतीत महत्त्वाचे 4 कडक नियम आता आजपासून लागू करण्यात आले आहेत। या नियमानुसार मित्रांनो, तुम्हाला पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये महत्त्वाची 4 कागदपत्रे तुमच्या जवळच्या गॅसच्या ऑफिसमध्ये लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत। जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली नाही तर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात गॅस सिलेंडर दिला जाणार नाही, अशी मोठी घोषणा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी वापरत असाल तर कोणकोणते नियम आता केंद्र सरकारने लागू केले आहेत, कोणती 4 कागदपत्रे तुम्हाला पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये जमा करावी लागणार आहेत आणि तुम्हाला 250 रुपये इतक्या कमी सवलतीमध्ये गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणते काम करायचं आहे, अगदी सविस्तर आणि फायद्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, पुढील 2 ते 3 मिनिटे व्हिडिओमध्ये बनून राहा। खूप मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। हे तुमच्या गॅस सिलेंडरमध्ये जो चोरीचा प्रकार घडत होता तर तो रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठे पाऊल आता उचलले आहे। 2025 या नवीन वर्षामध्ये हे मोठे पाऊल आता उचलण्यात आले आहे, ज्याच्या माध्यमातून आता हा फायदा 1,40,00,000 देशातील सर्व गॅस ग्राहकांना आता हा मोठा फायदा होणार आहे। केंद्र सरकारने देशातील गोरगरीब गॅस ग्राहकांसाठी खूप मोठा निर्णय आता घेतला आहे। गॅसमध्ये जो भ्रष्टाचार होत होता, चोरी होत होती, तर ती रोखण्यासाठी खूप मोठे पाऊल आता केंद्र सरकारच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे। तसेच 4 कडक नियम पण आता यामध्ये लावण्यात आले आहेत। आपल्या देशामध्ये गोरगरीब जनता आहे, तसेच अनेक नागरिकांना 2 वेळचे नीट जेवण सुद्धा मिळत नाही, परंतु स्वयंपाकासाठी त्यांना गॅस सिलेंडर विकत घ्यावाच लागतो। परंतु गॅस सिलेंडर जेव्हा ते विकत घेतात, फोन करून गॅस सिलेंडर मागवतात
त्यावेळी गॅस सिलेंडर जो व्यक्ती आणत असतो तर त्या व्यक्तीकडून गॅस सिलेंडरवर जे सेल असतं तर ते कधी कधी तुटलेलं पण असतं। तुम्ही पण मित्रांनो अनेक वेळा पाहिलं असेल, परंतु गोरगरीब नागरिक गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या व्यक्तीला काहीच भांडत बसत नाही, कारण त्यांची तशी परिस्थिती नसते। अशा प्रकारे प्रत्येक गॅस सिलेंडरवर खूप मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये चोरी झाल्याचं केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने सरकारने तातडीच्या सूचना आता देशातील 1,40,00,000 गॅस ग्राहकांना दिल्या आहेत। त्यामुळे तातडीने तुम्हाला लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे तुमच्या जवळच्या गॅस सिलेंडरच्या ऑफिसमध्ये, म्हणजेच मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या ठिकाणी तुमचं गॅस सिलेंडर येत असतं, तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव ज्या ऑफिसमध्ये रजिस्टर केलेलं असतं त्या ठिकाणी तुम्हाला ही महत्त्वाची 4 कागदपत्रे पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये जमा करून यायची आहेत, अन्यथा तुम्हाला पुढील 5 वर्ष गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। अशी मोठी घोषणा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व गॅस ग्राहकांना करण्यात आली आहे। त्यामुळे मित्रांनो पुढील 5 वर्ष जर तुम्हाला गॅस सिलेंडर हवा असेल तर लवकरात लवकर मुदत संपायच्या आतमध्ये ही 4 कागदपत्रे तुमच्या जवळच्या ऑफिसमध्ये जमा करून यायची आहेत। तसेच मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे, ती म्हणजे तुम्हाला आता गॅस सिलेंडरवर एक महत्त्वाचं जर तुम्ही लवकरात लवकर काम केलं तर तुम्हाला 250 रुपये इतक्या कमी सवलतीमध्ये तुम्हाला, म्हणजेच बघा यामध्ये काय सांगितलंय, 900 रुपयांचा जर तुम्हाला गॅस असेल तर तुम्हाला फक्त 600 रुपयाला मिळणार आहे। बघा हे डिस्काउंट जे आहे तर ते खूप मोठं डिस्काउंट आहे। तर यामध्ये डिस्काउंट तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर सवलतीमध्ये जर गॅस सिलेंडर मिळवायचं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं कोणतं काम करायचं आहे नक्की बघा। तसेच महत्त्वाची 4 कागदपत्रे तुमच्या जवळच्या गॅस ऑफिसमध्ये लवकरात लवकर 7 दिवसांमध्ये कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत नक्की बघा। अत्यंत मोठी आनंदाची बातमी आता सर्व गॅस ग्राहकांसाठी आली आहे। गॅस ग्राहकांनो आता तुमचा जो गॅस आहे तर तो आता चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला एक स्कॅनर सुद्धा देण्यात येणार आहे। ज्यावेळी तुम्ही गॅस मागवता त्यावेळी तुम्हाला दिलेला हा स्कॅनर तुम्ही स्कॅन करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा गॅस सिलेंडर कुठं आला आहे, किती वेळात तुमचा गॅस सिलेंडर तुमच्या घरी येणार आहे याचं लोकेशन सुद्धा तुम्हाला घर बसल्या मोबाईलमध्ये बघता येणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्हाला गॅस सिलेंडर अजिबात चोरी होणार नाही, ही मोठी खबरदारी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। खूप मोठे बदल आता केंद्र सरकारच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत आजपासून करण्यात आले आहेत। मित्रांनो तुम्हाला या घरगुती गॅस सिलेंडरवर जी महत्त्वाची कागदपत्रे 7 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या गॅस ऑफिसमध्ये जमा करायला सांगितले आहेत तर ती केंद्र सरकारच्या माध्यमातून ही सांगितले आहेत, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण त्याआधी तुम्हाला महत्त्वाची एक गुड न्यूज देतो बघा। आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे 3 महत्त्वाचे गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला मोफत देण्यात येणार होते तर ते पुढील महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प होईल त्या महिन्यामध्ये तुम्हाला राज्यातील 52 लाख पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 3 गॅस सिलेंडर आता मोफत देण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता पुढील महिन्यापासून 3 गॅस सिलेंडर सुद्धा मोफत देण्यात येणार आहे। तर बघा यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला आता सांगतो, ज्या ज्या गॅस ग्राहकांकडे बघा आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। बघा ज्या ज्या गॅस ग्राहकांकडे पिवळे केशरी पांढरे या तिन्हीपैकी ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे तर त्या नागरिकांना इथून पुढे गॅस सिलेंडर हा 250 रुपये इतक्या कमी सवलतीमध्ये दिला जाणार असल्याची मोठी माहिती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। हा मोठा दिलासा आता गोरगरीब जनता म्हणजे ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे अशा गॅस ग्राहकांना आणि पिवळ्या केशरी रेशन कार्ड धारकांना, म्हणजे यामध्ये केशरी रेशन कार्ड अजून यासाठी घोषणा झाली नाही, परंतु आता तर पिवळ्या रेशन कार्ड धारकांना 250 रुपये इतक्या कमी सवलती, म्हणजेच बघा 900 रुपयाला जर तुमच्या याच्यामध्ये गॅस सिलेंडर मिळत असेल, म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये 900 रुपयाला गॅस सिलेंडर मिळत असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 650 रुपयांना गॅस सिलेंडर दिला जाणार आहे। तर बघा मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची 4 कागदपत्रे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ इथं लक्ष देऊन बघायचा आहे, तुम्ही इथं लक्ष देऊन बघायचं आहे। मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पहिलं कागदपत्र जे तुमच्या गॅसच्या ऑफिसमध्ये जमा करायला सांगितलं आहे
ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुम्ही इथून पुढे बघा आधार कार्ड काय करायचं आहे यामध्ये महत्त्वाचं आहे, कागदपत्रे सांगत आहे, लक्ष देऊन बघा। तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे, तुमचं जे कागदपत्र आहे तर ते आधार कार्ड तुमची ओरिजिनल जी जन्माच्या दाखल्यावर जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती असली पाहिजे। तुमची आता चौकशी सुद्धा केली जाणार आहे, कारण गॅस सिलेंडरच्या बाबतीत चोरीचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे तुमचं जी जन्माची तारीख आहे तर ती आधार कार्डवरती असली पाहिजे। तुमच्या जन्माच्या तारखेचे जे आधार कार्डवरती पत्ता आहे तर तो आधार कार्डवरती असला पाहिजे। तसेच मित्रांनो दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे, केशरी, पांढरे यापैकी कोणतेही एक रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते रेशन कार्ड तुमच्या जवळच्या गॅसच्या ऑफिसमध्ये लवकरात लवकर तुम्हाला जमा करायचं आहे। यामध्ये बघा सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, दुसरं कागदपत्र तुम्हाला सांगत आहे ते म्हणजे तुमचं जे काय असेल ते रेशन कार्ड। तर या रेशन कार्डच्या बाबतीत तुम्ही ई-KYC केली पाहिजे। तुमच्या घरातील जे कोणी सदस्य असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल, तुमचे आई वडील असतील, तुमची बायको असेल, जे कोणी तुमच्या घरातील ज्या रेशन कार्डवरती नावे आहेत त्यांनी ई-KYC केलेलं तुमचं रेशन कार्ड तुमच्या जवळच्या गॅसच्या ऑफिसमध्ये लवकरात लवकर तुम्हाला जमा करायचं आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, बघा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुम्ही गॅसच्या ऑफिसमध्ये पहिला जो तुमचा पत्ता दिलेला आहे तर तो पत्ता तुमच्या आता तीच आहे का पत्ता तर तो बघायचा आहे। म्हणजे यासाठी तुम्हाला महत्त्वाचा तुमचा रहिवासी दाखला या ठिकाणी लागणार आहे। तुमचा रहिवासी दाखला बघा आणि लवकरात लवकर तुमचं रहिवासी दाखला काढला नसेल तर तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही रहिवासी दाखला काढू शकता। तुम्ही खेड्याच्या ठिकाणी असाल तर ग्रामपंचायतीमध्ये तुमचं तलाठी ऑफिसमध्ये त्या ठिकाणी मिळू शकतं। जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असाल तर पंचायत समितीमध्ये तुम्हाला रहिवासी दाखला निघू शकतो। जर जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमचा हा रहिवासी दाखला मिळू शकतो। त्यानंतर महत्त्वाचं शेवटचं कागदपत्र आहे ते म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे, काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्यायचं आहे, तुमचे महत्त्वाचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला लागणार आहेत। ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही जाऊन तुमच्या जवळच्या गॅसच्या ऑफिसमध्ये जमा करायची आहेत। मित्रांनो ही महत्त्वाची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।